कृपया जास्त वेळ खर्च करायचा नाही. गुडसे संघ आपल्याला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर सलामीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय तुषार शेळके आणि नॉस्ट एंगिनला सागर पाटील. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकता डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक विजय चंद्रे आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा रिझनमध्ये A1 पवन. गोलंदाजी बरोबर गोलंदाज राहुल केने सज्ज होतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू शपलोत्सव केल्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय प्रेक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. बॉडी लँग्वेजला ओळखून हा पहिला चेंडू हाताळला होता गोलंदाज राहुल यांनी. पाहिलं होतं की तुषार सफल झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू त्याने टाकला होता. चांगली सुरुवात आपण पाहिजे अगदी पहिल्याच चेंडूवर गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. मेंटेरी पावलाचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. VIP डायचा इन करून पहिल्या षटकातला गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज तुषार. या लॉर फुलटा चेंडूला मिड रिजनमध्ये टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक विजय चेंडू फील करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेने आपलं खातं उघडण्याची संधी मिळते फलंदाज तुषार शेळके याला. एका धावेने अकाउंट ओपन होतोय जहानमान पोगो या संघाचं. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे आणि पंचाने इकडे लक्ष द्यायचं आहे. कारण जे 4 षटके आहेत ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं संघांना तर बंधनकारक असणार आहे. मात्र पंचाने त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे नक्कीच. कारण या अगोदरचा 5 मिनिटांचा खूप वेळ आपण वाया घालवलेला आहे आणि कृपया आपण वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे. कारण कमेंट करून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये स्ट्रिक वॉर्निंग आलेली आहे. राहुल केने टर्न फ्रॉम VIP डायझिन. यायला मात्र अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चेंडू जातोय सीमापार. दणदणीत चौकार. सागर पाटील अतिशय उत्कृष्ट नामांकित खेळाडू आहे आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतोय या खेळाडूने चांगली सुरुवाती आपल्या संघाला करून दिलेली आहे. गेल्या वर्षी संगमाचा विचार केला तर पहिला गोल्डन षटकार ठोकण्याचा विक्रम याच फलंदाजाने केला होता. स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषकामध्ये ज्यावेळी वडोनगर संघाविरुद्ध जहानमान पोगाव संघाला शेवटच्या चेंडूवर 6 धावांची आवश्यकता होती आणि अंतिम सामन्यामध्ये तो कारनामा सागर पाटील उर्फ सॅगी यांनी केला होता. चौकाराने आपला अकाउंट ओपन करतोय सागर आणि चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वडून दिलेली ती 5. यायली मात्र चेंडू गॅप मधून टोललेला आहे. भावेश पवार चेंडू झेपावतोय मात्र अडवू शकणार नाही. चेंडू जातोय सीमापार. बॅक टू बॅक सागर पाटीलच्या बॅटमधून निघालेला चौकार. अप्रतिम फलंदाजी करताना आपण बघतोय बॅक टू बॅक 2 चौकाराने दोन्ही चौकाराने धावसंख्या येतोय. कार धावसंख्या 4 ने वडून दिलेली ती 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उचलतोय सागर पाटीलला. पहिलं षटक मार्गस्थ आहे. राहुल केने पहिलं षटकात आलतोय. सुरू असलेला सामना आपण पाहतोय जहानमान पोगाव विपक्ष ज्या बाजून गोडसे बी या 2 बलाढ्य संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. थोडमध्ये क्षेत्रक्षमध्ये बदल केला जात आहे. डीप मध्ये क्षेत्रक्षक तैनात केला जातोय. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला कपिल केने याला. यावेळी वायर करा अतिशय उत्कृष्ट चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये आणि चांगली वापसी करते गोलंदाज राहुल केने. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 9 धावा. नाणेफेक हडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जहानमान पोगाव हा संघ. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग पॉइंट कव्हर आपण 30 संघामध्ये पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमापार. 6 धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. दिमाग की बत्ती जला दे. क्लेवर माइंड शॉट फलंदाज सागर पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने मुसंडीमध्ये धावसंख्या 6 ने ओढून दिलेली ती 15 धावा. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची समाप्ती एक चांगली सुरुवात जहानमान पोगाव संघाकडून म्हणता येईल. खास करून सागर पाटील ज्याची फलंदाजी नक्कीच खूप एन्जॉय केली जात आहे. मी नेहमीच म्हणतोय
पोगाव के बच्चे एक बार मॅगी खाना भूल जाएंगे लेकिन सॅगी की बॅटिंग देखना नाही भूलेंगे. आणि सागर यांनी नेहमीच जय हनुमान पोगाव संघाकडून चांगली फलंदाजी जय हनुमान पोगाव संघासाठी केलेली आहे. तरी चांगली सुरुवात आपण पाहतोय जय हनुमान पोगाव संघाकडून बिनबाद 15 धावा. मरता क्या न करता धावसंख्येला ब्रेक देण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्गावर भावेश पवार स्वतः येतोय. दूरवरच्या टोकाकडनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळेल. तर पंच आपण वेळेच्या बाबतीत वॉर्न करायचं आहे. वेळ जास्त खर्च करायचा नाही कारण कमेंट्री करून आम्हाला वारंवार कॉमेंट्री बॉक्समध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली जात आहे. धावसंख्या 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पावलच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग पॉईंट आपण पाहतोय 30 षटकामध्ये. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक थोडासा बॅकवर्ड बॅकवर्ड बोलवला गेला होता. तोही मात्र आता थर्डमॅनला फाईन लेगला तैनात केला जातोय. तर गोलंदाजी मार्गावर भावेश पवार सज्ज होतोय. स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडच्या टोकाकडून. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही का चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने ओढून धरलेली ती धावपलकावर 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय जय हनुमान पोगाव विरुद्ध जयभजन गोडसे बी या दोन संघामध्ये. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. कव्हर रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला 30 षटकामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. भावेश लेफ्ट हँड गोलंदाजी करताना. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. मिड रिझर्वमध्ये चेंडू फील केला जातोय. फेकी केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर धोका पत्करला होता तिथे. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली होती. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने ओढून धरली ती 18 धावा. भावेश पवार गोडसे बी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटकात आलतोय. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत संधी होती फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून दिलेली आहे ती 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय तुषार शेलके आणि सागर पाटील. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि दोन्ही तुल्यबल संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. एनआर बोरपाडा संघाचा संघनायक आणि जयहरी रांजोळी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने रिपोर्ट करायचा आहे. यानंतर सामना आपण पाहणार होतो एनआर बोरपाडा विरुद्ध जयहरी रांजोळी या दोन संघामध्ये. यावेळी चेंडूला मिड रिजनमध्ये टोलूला 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पवन थ्रो करतोय तोपर्यंत एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने ओढून ती 21 धाव. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत एनआर बोरपाडा आणि जय बजरंग चषकाचा विजेता संघ जयहरी रांजरोली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल पीटीसी मधील आणखीन एक बलाढ्य संघ विके स्पोर्ट्स कुक्षे विपक्ष जय सोनाई वाकलन ही लढत. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. इस्टनच्या वरून चेंडू जातो इस्टेशकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळत होते. भावेश दुर्वच्या टोकाकडून वलताना सामना करेल फलंदाज तुषार. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पोगाव विपक्ष गुडसी बी या दोन संघांमधील लढत आपण पाहतोय. यावेळी हवा तसा फायदा उचलताना लोअर फुलटा चेंडू होता. लेग बायचा इशारा होतो पंजांकडनं आणि या एकेरी धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर जय हनुमान पोगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 22. 22 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओवर. 22 रन कोई विकेट नहीं. 2 ओवर की समाप्ती पे 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत. जय हनुमान पोगाव संघाने जमेची बाजू
कोणताही फलंदाज बाद झालेला नाही. 10च्या 10 विकेट शेष आहेत. तुषार शेळके खेळतो आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर, तर सागर 2 चौकारांच्या मदतीने आणि 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर सागर पाटील फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. यानंतर सामना आपण पाहणार होता एनआर बोरपाडा विपक्ष जहारी रांजोली. त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला विकी स्पोर्ट्स कुक्षे विपक्ष जय सोनो ही वॉकलन या संघामध्ये. दोन षटकांची समाप्ती. कृपया वेळेला कमी खर्च करायचा आहे, लगेच क्षेत्रक्षण सजवायचे आहे. गुरसे बी संघाने धावसंख्या 22 धावा 11च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केले त्या गोलंदाज राहुल याने, आणि दुसऱ्या षटकामध्ये भावेश याने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पवन येतोय, फिरकी गोलंदाज एवन पवन गोलंदाजी मार्कवर. विखुरलेले क्षेत्रक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 20 मध्ये 2 क्षेत्रक्षे एक्स्ट्राच्या मागे तैनात केले, त्यामध्ये थर्ड मॅन फाईन लेग आणि बॅकवर्ड पॉईंट आपण पाहतोय. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार. क्रिकेटमधील हा सेफ स्टॉक चौकार. तिसरं षटक मार्गस्थ असताना पवनचं स्वागत केलेलं आहे चौकाराने फलंदाजाने. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका पंच केलेला चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय स्वीपर कव्हर मधून सीमा पार दणदणीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. जर्मन पोगाव संघाचा सर्वात हुशार फलंदाज तुषार शेळके याच्या बॅटमधून. धावसंख्या 4 झाले ते 30 धावा आणि चौकारांच्या हॅट्रिक वर आहे तुषार. या अगोदर चौकारांच्या हॅट्रिक होतात सागर पाटील, त्याला हॅट्रिक साधता आलेली नव्हती. पाहूया तुषार हॅट्रिक साजरी करतोय का. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ असताना पवन शॉर्ट रफने गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा तुषार शेळके. यावेळी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो फलंदाज. 2 धावेने संघाची धावसंख्या घडून जुळली ती 32 धावा. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत जबरदस्त चषकाचा विजेता संघ जहारी रांजरोले विपक्ष एनआर बोरपाडा या 2 संघामध्ये. एका बाजूला प्रमोद म्हात्रे, सुखदेव भांबरे, केतन म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला बिंदास लसणे. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका आणि चेंडू जातोय कव्हर रिझन मधून सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. अगदी तोलून मापून मारलेला हा कॅल्क्युलेट षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते 38 धावा. दुसरं षटक हाताळलं होतं ते भावेश पवार यांनी. कमी धावा खर्च केल्या त्या 7 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर पवन याच्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केलेली आहे जनमन पोगाव संघाच्या फलंदाजाने, खास करून तुषार शेळके आपण पाहतोय. पवन केने पुन्हा एकदा व्हीआयपी डायचं इन करून शॉर्ट रनअपने सज्ज होतोय सामनागर फलंदाज तुषार शेळके. यावेळी समोर खेळलेल्या 20 मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्रक्षी चेंडू झेपा होतोय. खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. इसे काही ते 1-2 का 4.
निवडते धावसंख्या 4 वरून दिली ते 42 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामधील अजूनही शेवटचे चेंडू शेष आहे आणि पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज तुषार शेळके. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतो. सागर शांत चित्ताने तुषाराची फलंदाजी एन्जॉय करताना या अगोदर आक्रमण केलं होतं सागर पाटील यांनी आणि यानंतर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे ती तुषार शेळके या फलंदाजाने. पवन केने सामनावीर फलंदाज तुषार शेळके पुन्हा एकदा यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडूला टोलवलेला आहे. पॉइंट रिझल्ट मधून चेंडू जात आहे सीमा अपार दणदणीत चौकार. खूप मागणं षटकार आपण पाहतोय. A1 पवन याच्या माध्यमातून या षटकामध्ये भरपूर धावा वसूल केलेल्या आहेत J1 पोगाव संघाच्या फलंदाजाने. सेहेचाळीस धावा स्कोरबोर्डवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात हनुमान पोगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोर एक चांगला संघ आहे, त्या अनुषंगानं जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्डवरती सेट करणं गरजेचं आहे आणि गोलंदाजी चांगली आहे अजय घरत पोगाव टीमकडं. त्या अनुषंगाने 50 ते 55 किंवा 60 धावा जर झाल्या या पहिल्या डावामध्ये तर आपल्याला मॅच खूप चांगली पाहायला मिळेल, कारण का दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे आणि दोन्ही टीमसाठी ही महत्त्वाची मॅच. बिल्कुल राहुल, और ऐसे लग रहा है कि हम एक रोचक मैच की तरफ बढ़ रहे हैं. बहुत ही बढ़िया बैटिंग तुषार शेळके और सागर पाटिल द्वारा. 19 पर खेल रहे हैं सागर, तुषार खेल रहे 26 पर और 3 ओवर में 46 रन बने हैं. इसके बाद NR बोरपाड़ा और जय हरी रांगनोली के बीच में एक और बड़ा मुकाबला खेला जाएगा. नया ओवर लेकर कपिल के ने दिशाहीन गेंद से शुरुआत की है लेग स्टंप के बाहर. हालांकि फुल टॉस गेंद थी, वाइड का इशारा अंपायर द्वारा. बैट लगता है इस गेंद पर तो शायद चौका मिल सकता था. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला पूलच्या माध्यमातून पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट 6. भी नहीं लग रहा है कि जय बजरंग गोरसई बी टीम गेंदबाजी कर रहे हैं. केवल भावेश पवार का ओवर बढ़िया रहा था. 7 रन मात्र खर्च किए थे उन्होंने, लेकिन उनको भी सफलता नहीं मिली. 15 रन पहले ओवर में राहुल ने खर्च किए. पवन तो उनसे भी आगे निकल गए, 24 रन खर्च किए. और कपिल की भी उतनी बढ़िया शुरुआत नहीं है. यावेळेस अजून एक चांगला फटका मिस टायमिंग आहे. पवन तिथे मात्र उपस्थित आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला सागरच्या माध्यमातून. आता भागीदारी आपल्याला अप्रतिम पाहायला भेटली. पहिल्या विकेटसाठी तब्बल 53 धावा बनवल्या गेल्या. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप जय हनुमान पोगाव टीमसाठी आपल्याला पाहायला भेटली तुषार आणि सागरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. के लगाए और 2 छक्के. बहुत ही बढ़िया पार्टनरशिप 53 रनों की. चांगलं क्रिकेट, अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. चांगला वातावरण देखील आहे आणि ही चांगली मॅच. दोन्ही ही टीम जवळच आहेत आणि दोघांचे टॉपेस दोघांना माहिती देखील आहे. त्या अनुषंगानं मॅच चांगली रंगेल, ही रंगतदार मॅच होईल. शंका नाही. यावेळेस मात्र आक्रमण केला ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. फटका सेल देखील मिस झाला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथनं विजय चंदनेने मात्र या दरम्यान हा झेल सोडलाय. ड्रॉप झालाय झेल.
धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 54. 54 येणार बोरपाडा विरुद्ध जरी रांजोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचंय. या दरम्यान गती कमी केली आहे गोलंदाजानं, त्याचा फायदा देखील होत असताना गुरसे टीमला एक धाव लेग बायच्या माध्यमातून मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 55 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक अंतिम डेट ओव्हरचा हा षटक कपिल केनेच्या माध्यमातून. यावेळेचा फटका दमदार आहे. ओ पिच बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट तुषार शेळकेच्या माध्यमातून. आक्रमण जो सुरू आहे तो सुरूच आहे या अंतिम षटकामध्ये देखील. बिग हिट 6. शानदार छक्का, थोड़ा अक्रॉस जा चुके थे, ऑफ स्टंप की तरफ चले गए थे और उसके बाद बॉटम हैंड का इस्तेमाल किया है कपिल के ने। काफी महंगे साबित होते हुए अंतिम ओवर में स्कोर उछलता हुआ 61 रन और तुषार का स्कोर हुआ है 33 पर बैटिंग कर रहे हैं। बहुत ही उम्दा पारी खेलते हुए एक बड़ी टीम के विरुद्ध तुषार शेळके। क्लासिकल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. जिम्मेदारी जबाबदारी घेतली मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 61. ओव्हर द विकेट. या दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस पूल केला. फटका हवे ते मिस टायमिंग आहे की प्रॉपर बघावं लागेल. पवनला बीट करून चेंडू जातो सीमा पार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तुषारनं फिनिश देखील चांगला केलाय. एकूण स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली आहे 67 आणि 68 चं टार्गेट. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बजरंग गोरसे बी टीमला आता मात्र संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये शुभेच्छा मात्र आल्या आहेत. या दरम्यान किरण पाटील उर्फ गजांच्या माध्यमातून टॉस देखील आपण घेतो पुढच्या मॅचचा. पोगाव टीमला आणि आमच्या आयोजन कमिटीला आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मनीष पाटील. तर मी मान्यवरांना विनंती करतोय आणि तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय मान्यवरांना पाठवून द्यायचंय. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. जय हरी रांजोळी विपक्ष NR बोरपाडा. आदरणीय सन्माननीय प्रभाकर रतन पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातो. आणि 40+ क्रिकेटर आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्या अनुभवाच्या बळावर त्यांनी खूप सारे मैदाने गाजवलेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. त्याच दरम्यान छत्रपती आदरणीय सन्माननीय छत्रपती गायकवाड यांचे देखील एक आगमन झाले. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. NR बोरपाडा आणि जयहरी रांजोळी टॉस करायचंय. RD कॉल केले आणि RD चषक आलाय. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे जयहरी रांजोळी संघाने. तर मी मान्यवरांना विनंती करतो तुम्ही सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊ शकता आणि व्यासपीठ शोभा वाढवायची. धन्यवाद सर. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर काय निर्णय असेल या मैदानावर? खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळला असाल, खूप सारे ऊन पावसाळे तुम्ही पाहिले आहेत, तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि तुमच्या स्क्वॉड मध्ये कुठले कुठले प्रमुख खेळाडू आहेत ज्यांना आज आम्ही खेळताना पाहणार आहोत मैदानामध्ये? बंटी आहे, सुखदेव आहे, प्रमोद म्हात्रे, नितीन पाटील आहे, मी आहे, आमचे सगळेच दीपक आहे, बबलू पाटील आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही जे घेतलंय तर काय त्याच्यामागे काय प्रमुख उद्देश आहे? तुम्ही मन बनवून आले होते की तुमच्या स्क्वॉडच्या आधारावर तुम्ही हा निर्णय स्वीकारलाय? उद्देश बघितलं तर बघा, आमचा बॅटिंग लाईनअप चांगला आहे, आम्ही चेस करू. तर नाणेफेक तुम्ही हरलायत आणि तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करताना तुम्हाला दबाव खूप महत्त्वाचा असतो. दबाव होईल का? कारण समोरचा संघ दादा संघ आहे. हो नक्कीच, बिंदास लसणे दबाव वाढवण्याचा प्रयत्न करू. तर किती धावा बनतील बिंदास लसण्याचा जर फलंदाजाचा विचार केला तर या हंगामामध्ये खूप चांगली फलंदाजी बिंदासची होते. तर बिंदास व्यतिरिक्त असे कुठले फलंदाज आहेत जे तुमच्या धावाला आकार देऊ शकतील? धीरज आहे, जयेश, भरपूर आहेत अजून. भिवंडी क्रिकेट म्हणजेच काय जवळपास शेकडो हजारो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात भिवंडी परिसरामध्ये. तर तुमचं आवडता खेळाडू कुठला किंवा तुम्ही कोणाला फॉलो करता भिवंडी परिसरामध्ये? नक्कीच बिंदास लसणे. क्या बात आहे. तर प्रमोद जे एक लेजंड खेळाडूच म्हणजे अजूनपर्यंत खेळत आहे, तर प्रमोद म्हात्रेबद्दल काय सांगाल? ते आहे म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे आणि पुढेही आम्ही त्याच्याकडनं शिकत राहू.
क्या बात आहे. नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजे जय रांजोळी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि आमंत्रित केलंय NR बोरपाडा संघाला फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघाला गोड गोड शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटिल। स्वागत है आप सभी का एक बार फिर से आरडी कप 2020-21 में। टूर्नामेंट का आज का ये चौथा दिन और एक बहुत ही बड़ा मैच आपके समक्ष है। जय हनुमान पोगाव बनाम जय बजरंग गोरसई बी, और गोरसई बी टीम के सामने बहुत ही कड़ी चुनौती पेश की है। पहले बैटिंग करते हुए इस मैच में जय हनुमान पोगाव टीम ने 4 ओवर्स में कुल मिलाकर 67 रन बनाए हैं और 68 रनों का लक्ष्य रखा गया है। बहुत ही धमाकेदार बैटिंग देखने को मिली तुषार शेळके द्वारा। 14 गेंदों में 39 रन बनाए, जिसमें उन्होंने 3 छक्के लगाए और 4 चौके। सागर ने बढ़िया साथ दिया उनको। 25 रनों की पारी खेलने के बाद वो आउट हुए थे, तो 1 विकेट के नुकसान पर 67 रन बनाए हैं। एक हाई स्कोरिंग मैच, हाई प्रोफाइल और हाई एंटरटेनिंग ये मैच साबित हो सकता है, क्योंकि गुरसई बी टीम के पास भी बहुत ही शक्तिशाली बल्लेबाजी है। सलामी बल्लेबाज भावेश पवार आए हैं ओपन करने के लिए पवन केनी के साथ। पिछले सीजन में गजब का प्रदर्शन रहा था गुरसई बी टीम का, भिवंडी में भी और भिवंडी के बाहर भी, और उसमें ये 2 खिलाड़ी प्रमुख कारण रहे थे, भावेश पवार और पवन केनी। फ्लाइंग स्टार्ट देना होगा। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ राहुल भोईर है। राहुल, फ्लाइंग स्टार्ट की ज़रूरत है। पहला ओवर पावर प्ले का है और पावरफुल बैटिंग करनी होगी दोनों भी सलामी बल्लेबाजों को, यदि इस मैच को रोचक भी बनाना है तो गुरसई बी टीम को, और जीतना है तो। डेफिनेटली इथं मात्र सुरुवात चांगली करावी लागेल आणि सुरुवात चांगली करण्यासाठी 2 चांगले बॅट्समन देखील, प्रमुख बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात गुरसई बी टीमचे भावेश पवार आणि पवन केने, जे प्रमुख खेळाडू मानले जातात, बॅकबोन आहे टीमचा। त्या अनुषंगानं धमाकेदार आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल का, की पुन्हा एकदा मात्र पोगाव टीमच्या माध्यमातून हा षटक देखील चांगला पाहायला मिळेल। गेम प्ले ज्ञानेश्वर शेलके पहली गेंद लेकर इस पारी की भावेश पवार के लिए, राइट आर्म ओवर द विकेट, और पहली गेंद को स्विंग कर दिया भावेश पवार ने। पिछले मैच में भी इसी तरह से शुरुआत की थी छक्के के साथ। और रनों के भूखे होते हैं भावेश पवार। हालांकि इस मैच में विकेट नहीं मिला उनको, किफ़ायती बॉलिंग ज़रूर की थी, लेकिन बल्लेबाजी में बढ़िया शुरुआत। पहली गेंद पर छक्का, बहुत जल्दी गेंद की लेंथ को ताड़ जाते हैं भावेश पवार। यही विशेषता है उनके बैटिंग की। गेंद जैसे ही गेंदबाज के हाथ से छूटती है वो परख जाते हैं, गुड लेंथ है, बैक ऑफ लेंथ है, शॉर्ट पिच है या फिर यॉर्कर लेंथ होने वाली है, उसके अनुसार वो पोजीशन में भी बहुत जल्दी आ जाते हैं और बॉटम एंड का तो बहुत ही बढ़िया प्रयोग करते हैं। गेंद को स्विंग कर दिया था ऑन साइड में 6 रनों के लिए। हाफ ट्रॅकर थोडीशी उचली चेंडू होती, परफेक्ट टायमिंग देखील आपल्याला पाहायला भेटला आणि पहिल्या देखील मॅचमध्ये तशी सुरुवात आपण बघितली आणि आता देखील या मॅचमध्ये आपण चांगली सुरुवात बघतोय, जेणेकरून टार्गेट मोठा आहे। त्या अनुषंगानं आक्रमण सुरुवातीपासूनच करावं लागेल या मॅचमध्ये। और शुरुआत में यदि 2-3 विकेट्स गेंदबाज निकाल देते पहले 2 ओवर में, तो मैच कहीं ना कहीं पोगाव के पक्ष में झुक सकता है। इस बार पुल कर दिया है, बहुत ही लंबा ऊंचा स्ट्रोक, एक और छक्का भावेश पवार के बल्ले से। पवार के सामने बिल्कुल भी नहीं की जा सकती है। शॉर्ट पिच गेंदों के खिलाफ खास तौर पर बहुत ही मजबूती के साथ वो शॉट्स खेलते हैं। पुल और हुक खेलने में माहिर है भावेश पवार, और कहीं ना कहीं गेंदबाज ज्ञानेश्वर शेल के दबाव महसूस कर रहे हैं भावेश पवार को। सामने देखते ही उनकी जो लेंथ अक्सर देखने को मिलती है, वो लेंथ वो शायद वो भूल गए हैं। ज़्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी वैसे भी करते नहीं है, लेकिन कहीं ना कहीं दबाव में नजर आ रहे हैं, जिस वजह से ठीक तरह से गेंदबाजी नहीं हो रही है। पहली 2 गेंदों पर 2 शानदार छक्के भावेश पवार के बल्ले से। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि शॉर्ट टीम मीटिंग देखील झाली आहे, की आता मात्र इथनं आक्रमण जो सुरू आहे तो आक्रमण रोकावा कसा, यासाठी नक्कीच थोडीशी चर्चा झाली असावी। मात्र बघूया पुढचा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरच्या माध्यमातून होतोय का। एंगल चेंज किया है राउंड द विकेट, और इस बार दिशा भी काफ़ी परिवर्तित हो गई, हाथ से शायद छिटक गई गेंद। अंपायर का इशारा नो बॉल, शायद इसी की कमी रह गई थी। पहले ही 2 छक्के लग गए थे, दबाव को हटाने की ज़रूरत थी, अच्छी गेंदबाजी की ज़रूरत थी, लेकिन भटक गए। नो गेंद और अगली गेंद रहेगी फ्री हिट। फ्री हिट का सामना करते हुए भावेश पवार।
इस बार खेलने की आवश्यकता नहीं थी क्योंकि ये गेंद भी ऑफ स्टंप के काफी बाहर है। अंपायर देख रहे हैं वाइड है या नो बॉल है, और ये नो बॉल है। फिर से फ्री हिट जारी रहेगा। भावेश पवार के पास अभी भी मौका है। पहले राउंड के मैच में भी अच्छी बैटिंग की थी भावेश पवार ने, 19 रनों का योगदान दिया था, मैन ऑफ द मैच भी बने थे। हालांकि वो लो स्कोरिंग मैच था गंगा माता गुंदवली टीम के विरुद्ध, लेकिन यहाँ पर चुनौती अलग है। ओहो हो, फिर से ऑफ स्टंप के काफी बाहर एक और दिशाहीन गेंद, इस बार वाइड का इशारा। और अंपायर जावेद फरीद का एक अलग ही अंदाज होता है, जब वो इशारा करते हैं उसके बाद बिल्कुल कमेंट्री बॉक्स की तरफ इशारा करते, पॉइंट टू बी नोटेड। लगातार बार बार दिशाहीन गेंदे, ये बेहतर गेंद है, फुलर लेंथ और रनआउट का मौका बन सकता है, लेकिन डायरेक्ट हिट की जरूरत थी। ओहो, बड़ी मछली हाथ में अभी भी लग सकती है। इस बार डायरेक्ट हिट लगा है लेकिन पहुंच गए पवन के ने, दोनों बच गए। शोले फिल्म का डायलॉग। दोनों बच गए। लेकिन देखिए दोनों भी बहुत तेज दौड़ते हैं विकेटों के बीच में, भावेश पवार और पवन के ने। जहां पर 1 रन बनना मुश्किल था वहां पर 2 रन पुरे किए, स्कोर बढ़ता हुआ 17 रन। विकेट खूप महत्वाच्या या क्षणाला आहेत आणि या जो दोन्ही विकेट आहेत त्या मात्र नक्कीच खूप महत्वाच्या असतील. त्या अनुषंगानं प्रयत्न देखील सुरू आहेत आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप काही आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो अजय करत. अजून याच्यानंतर 3 षटक बाकी आहेत, मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी पाहायला मिळतात. नक्कीच इथनं षटकार चौकार पाहायला मिळतील, नो बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतील, त्याच्यानंतर रनआउटच्या नक्की ज्या काही संध्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. कहीं ना कहीं गेंदबाज को अपने आप को बैक करना होगा और ऐसी गेंदबाजी करनी होगी। ऊपरी किनारा पाए गए स्टंप्स के पीछे भावेश पवार, बहुत बड़ा झटका गोरसई बी टीम को। आ रहे थे भावेश पवार, कहीं ना कहीं उसी फ्लो में थे और हर गेंद पर वो छक्का लगाने की कोशिश कर रहे थे। 17 रन पहले ही आ गए थे लेकिन उससे उनका मन नहीं भरा था। एक और लंबा हिट खेलने की कोशिश की, दूर से खेल बैठे, ऊपरी किनारा लगा और आसान सा कैच विकेट कीपर के लिए। ना महत्वाची विकेट. जयहरी रांजोले टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण चेंडू मात्र चॉईस करण्यासाठी यायचं आहे आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. गोल्डन विकेट या मॅचच्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजूनही एवन पवन मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट आर्म बॅट्समन आता मात्र नवीन आलाय. दरम्यान संदेश हा देखील चांगली बॅटिंग करतो आणि आता मी तर म्हणेल ज्ञानेश्वरने जे खराब चेंडू फेकले हरकत नाहीये, मात्र विकेट जी आली आहे ती महत्वाची आली या मॅच मध्ये अजय करत. निश्चित रूप से इससे काफी आत्मविश्वास में फर्क पड़ेगा गेंदबाज के, जो कहीं ना कहीं एक डर सा बैठा था भावेश पवार का, वो दूर हो गया है और यहाँ से शायद और अच्छी गेंदबाजी देखने को मिल सकती है। 2 छक्के लगने के बाद उन्होंने एंगल चेंज किया, उसमें हालांकि सफलता नहीं मिल रही थी, दिशाहीन गेंदबाजी हो रही थी, नो बॉल कर रहे थे, वाइड कर रहे थे, लेकिन प्लान यही था कि भावेश पवार से गेंद को दूर रखा जाए ऑफ स्टंप के बाहर। और भावेश कहीं ना कहीं लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे थे और उसमें आखिरकार फंस गए, लेकिन अच्छा स्टार्ट दिया उन्होंने, 14 रन बनाए आउट होने से पहले। संदेश जो ज़्यादातर ओपन करते हैं आज 1 डाउन खेलने के लिए आए हैं। देखा परखा जाने दिया गेंद को, दिशाहीन गेंदबाजी ज़्यादा हो रही है, नो बॉल का इशारा। वाइड गेंद और नो बॉल में काफ़ी फ़र्क है, वाइड गेंद होती है तो भी एक अतिरिक्त रन मिलता है, नो बॉल में भी एक अतिरिक्त रन मिलता है, लेकिन अगली गेंद फ्री हिट रहती है नो बॉल जब होती है। और आधुनिक क्रिकेट में, लिमिटेड ओवर्स क्रिकेट में नो बॉल करना गुनाह करने के बराबर ही माना जाता है गेंदबाज के लिए। फ्री हिट गेंद, फुल टॉस है, मिस टाइम कर बैठे हैं, फील्डर है डीप में, काउ कॉर्नर की दिशा में, कैच भी शायद लिया जाएगा। जी नहीं, गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। 6 रन। चुकीचं क्षेत्ररक्षण मी ते म्हणेल, छेल होऊ शकला असता. मग दरम्यान अतिघाई संकट नाही असं म्हणलं जाईल. आत्मविश्वास जास्तच, त्या अनुषंगानं हा षटकार येतोय नशिबाचा. फिर से लॉफ्ट करने का प्रयास, इस बार फुलर लेन गेंद थी, बीट हुए, गलत लाइन पर खेल रहे थे बैट्समैन संदेश के ने। 6 पर बैटिंग करते हुए पवन ने अभी तक किसी भी गेंद का सामना नहीं किया है और 8 का जवाब पत्थर से दिया जा रहा है कोरसई बी टीम द्वारा। स्कोर हुआ है 24 रन पहले ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट।
बड़ा टारगेट है, 68 रन बनाने हैं, यानी कि पारी की शुरुआत से ही 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती थी, वो कहीं ना कहीं अब थोड़ा सा नीचे आ गया है, क्योंकि पहले ओवर में 24 रन बल्लेबाजों ने बना लिए हैं, बचे हुए 3 ओवर्स में 44 रनों की आवश्यकता। अगला मैच एनआर बोरपाड़ा बनाम जय हरी राजनौली, उसके बाद विकी स्पोर्ट्स कुक से और जय सुनवाई वाकलन के बीच में एक स्टार वार देखने को मिलेगा। और ये भी तो स्टार वार है, दोनों टीमों के पास सिटी क्रिकेट में खेलने वाले कई खिलाड़ी हैं। जय हनुमान पोगाव बनाम जय बजरंग गोरसई बी। थोडासा वेळ कमी खर्च करा, आपण जास्त वेळ घेऊ नका, अजूनही नक्कीच आपल्याला इथं भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत, अजूनही 4 मॅच बॅलन्स आहेत, त्या अनुषंगाने जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती आहे। तुम्हाला अंपायर देखील इनफिल्ड अंपायर देखील सातत्याने या दरम्यान सूचना करतायत, वेळ थोडासा कमी खर्च करा, ज्या अनुषंगाने आपल्याला मात्र जो आजचा शेड्यूल आहे तो देखील आपल्याला पूर्णच्या पूर्ण जगात कंप्लीट करायचा आहे, थोडंसं आपण फटाफट क्रिकेट खेळावं ही नम्रतेची विनंती आहे। जहां फटाफट क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम है, आरडी कप 2020-21। फील्डिंग में अब काफी बदलाव देखने को मिलेगा, क्योंकि पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। पहली वार्निंग अंपायर द्वारा दी जा रही है जय हनुमान पोगाव टीम को समय के मामले में। पोगाव टीम के कैप्टन इस बात पर गौर करें, और शायद आने वाले समय में आपको पेनलाइज भी किया जा सकता है यदि इसी तरह से समय बर्बाद किया जाता है तो। नया ओवर लेकर अविनाश दूर वाले छोर से तैयार होते हुए, अर्थात स्वर्गीय चंद्रभागा पाटिल स्टैंड एंड से। स्ट्राइक पवन के पास, दूर से खेला है लेकिन फील्डर से भी दूर खेला है, 1 रन जरूर मिलेगा। ऑन द राइज ड्राइव किया था। पवन की भी बैटिंग हम देखें तो बहुत अच्छा फुटवर्क का इस्तेमाल करते हैं, ऐसे नहीं है, खड़े खड़े ही ज़्यादातर वो स्ट्रोक्स खेल देते हैं। हैंड आई कोऑर्डिनेशन बढ़िया रहता है, और किसी भी गेंद पर छक्का लगाने की काबिलियत है। यहाँ तक कि यॉर्कर लेन गेंदों पर भी वो हेलीकॉप्टर उड़ाते हैं। बहुत सारे स्ट्रोक्स है, स्विच हिट भी बढ़िया खेलते हैं, इम्प्रोवाइजेशन भी बढ़िया देखने को मिलता है जब पवन क्रीज पर होते हैं। डेफिनेटली, आणि असे काय फटके आपल्याला दरम्यान पाहायला देखील मिळतील। दोन्ही चांगले खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये। गेंदबाज भी अच्छे हैं, अविनाश बहुत ज़्यादा अनुभव नहीं है, लेकिन सूझबूझ भरी गेंदबाजी हमेशा करते हैं। जैसे कि इस बार देखिए कितना बढ़िया ये यॉर्कर था, टर्न कर दिया है बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए, मिड विकेट की तरफ डीप में फील्डर मौजूद है, 1 ही रन लेने का अवसर। इस तरह से यदि गेंदबाजी होती रहेगी तो फिर दबाव जो है वो बल्लेबाजों पर बनता जाएगा। दबाव दोनों टीमों के खिलाड़ियों पर रहेगा इस समय, और ये मैच जो है 50-50 नजर आ रहा है इस समय। 16 गेंदें बची है, 42 रनों की आवश्यकता, 9 विकेटें हाथ में है गोरसई बी टीम के। निल्सन मडवी यांच्याकडनं देखील खास करून पवन केंद्रेला शुभेच्छा आल्या आहेत, आपले देखील हार्दिक स्वागत। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, मिस टाइम कर बैठे गेंद हवा में, लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान जाकर गिरी, विकेट कीपर के पीछे, और शॉर्ट थर्डमैन के जो फाइन खिलाड़ी है उनके आगे गिरी थी। किस्मत अच्छी पवन की कि फील्डर तक कैरी नहीं हुई, लेकिन बढ़िया गेंदबाजी, तारीफ करनी होगी अविनाश की। इस गेंद पर कोई रन नहीं मिला है। पहला ओवर काफी खर्चीला साबित हुआ ज्ञानेश्वर शेळके का, 24 रन कुल मिलाकर खर्च किए, लेकिन एक अच्छा काम किया उन्होंने, खतरनाक भावेश पवार को पेविलियन का रास्ता दिखाया। उसके लिए हालांकि बड़ी कीमत भी चुकानी पड़ी उनको, लेकिन वो फायदेमंद काम साबित हो रहा है कहीं ना कहीं पोगाव टीम के लिए। पवन के लिए एक शॉर्ट थर्ड मैन, काफी फाइन फ्लाइंग स्लिप की दिशा में लगभग, और इस बार सही संपर्क है पवन के बैट से, A1 क्वालिटी का ये स्ट्रोक, शानदार छक्का। में स्कोर उछलता हुआ 32 रन, जबकि लक्ष्य है 68 रनों का। आणि या दरम्यान आता मात्र मॅच अजूनही 50-50 आपल्याला पाहायला मिळते, आणि इवन पवनची बॅटिंग आता मात्र खूप महत्त्वाची या क्षणाला आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये। इस मैच में वार और पलटवार की कहानी देखने को मिल रही है। एक और लंबा हिट, एक और लंबा हिट, गेंद जा रही है, जा रही है, जा रही है, चली गई मैदान के बाहर, 6 रन और।
यहाँ पर गेंद अकेले में ही घूमने जा रही है मैदान के बाहर। पवन उसको भेज रहे हैं, लेंथ बॉल, लेकिन उसको भी कितना बढ़िया तरीके से टाइम किया है उन्होंने। ताकत का तो भंडार है ही, लेकिन टाइमिंग भी लाजवाब। लगातार 2 छक्के लगातार मिड विकेट की तरफ गेंदों को उछाल रहे हैं और आसानी से बाउंड्री को क्लियर कर रहे हैं पवन के ने। स्कोर उछलता हुआ 38 रन, यहाँ से और 30 रनों की ज़रूरत है। 13 गेंदें अभी भी शेष है, और जब पवन केने जैसे बल्लेबाज क्रीज पर होते हैं तो 13 गेंदों में 30 रन ज़्यादा मुश्किल लगते नहीं है। ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे पवनचा, मी म्हणतो इथनं रोखणं मी तर म्हणेल एवढं सोपं देखील नसणार आहे, तर रोकावं लागेल. आक्रमण रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ला देखील केला जातोय. चांगलं क्रिकेट. फील्डिंग में हल्का सा परिवर्तन जरूर किया गया है, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाज को अपनी लाइन और लेंथ में शायद बदलाव करना पड़ेगा। लेकिन नहीं, पवन को रोकना बहुत मुश्किल। एक और लंबा हिट, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से लॉफ्ट कर दिया 6 रनों के लिए। इज अनस्टॉपेबल एट द मोमेंट। लगातार 3 छक्के उनके बल्ले से 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, और देखते ही देखते बातों ही बातों में रन संख्या पहुंच गई है 44 पर। बचे हुए 2 ओवर्स में केवल 24 रनों की जरूरत है जय बजरंग गोरसई बी टीम को यह मैच जीतने के लिए। और अब देखिए राहुल, एक बहुत बड़ी मिडिल कॉन्फ्रेंस वहां पर पोगाव टीम की नजर आ रही है। पोगाव टीम के खेमे में खलबली मच गई है। शुरुआत बढ़िया की थी अपने ओवर की अविनाश ने। पहली 3 गेंदों पर मात्र 2 सिंगल्स उन्होंने खर्च किए थे। तीसरी गेंद पर मिस हिट देखने को मिला था। पवन के बल्ले का किनारा लगा था, विकेट कीपर के ऊपर से गेंद चली गई थी। हालांकि उस पर 1 रन भी बन सकता था, लेकिन पवन को अपने आप पर विश्वास था, उन्होंने रन लिया नहीं। 44 रन बने हैं, 24 रनों की जरूरत है। 12 गेंदें शेष, 1 दर्जन गेंदें और 2 दर्जन रनों की जरूरत। राहुल, मैच काफी रोचक स्थिति में है अभी भी। सुदर्शन 12 चेंडूंनी 26 धावेची गरज आहे. फटका हवेत खेळलेत, मात्र झेल तिथं खूप सुंदर पकडला आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या मध्ये अजूनही मॅच संपली नाहीये, त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. फलंदाज बाद. ज़्यादा शॉर्ट ऑफ लेन गेंद नहीं थी, थोड़ी सी पीछे ज़रूर रखी हुई गेंद थी। पुल किया था उसको, और ज़्यादा उछाल गेंद में नहीं था, जिस वजह से शायद मिडल नहीं कर पाए, और जो एलिवेशन चाहिए था वो भी प्राप्त नहीं कर पाए। अच्छा कैच समाप्त किया वहाँ पर बाउंड्री लाइन के नज़दीक त्रिमूर्ति ने, और त्रिमूर्ति के हाथों से ज़्यादा कैचेस छूटते भी नहीं है। बहुत ही बढ़िया फील्डर है। महत्वपूर्ण विकेट प्राप्त करते हुए सुदर्शन, लेकिन कहीं ना कहीं पवन सबसे बड़ा खतरा है पोगाव टीम के लिए। अब 11 गेंदों में 24 रनों की ज़रूरत है। संदेश ने आउट होने से पहले 7 रनों का योगदान दिया। हा विकेट नक्कीच महत्वाचा होता. त्या अनुषंगाने हा चेंडू देखील खूप महत्वाचा, कारण का विकेट जेव्हा येते अशा करत तेव्हा एक चेंडू डॉट देखील येतोय, ते खूप महत्वाचं आहे. समीकरण जर आपण बघितलं तर अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत, आणि येणाऱ्या 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. तर पवन केने ज्या अनुषंगाने खेळतोय, ज्या नक्कीच मी ते म्हणेल वेगाने खेळतोय, त्या अनुषंगाने मात्र 24 धावा सहज बनवू शकेल का, की तिथे मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जाईल या मॅच मध्ये. सुदर्शन पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र खेळण्यासाठी सज्ज आहेत एवन पवन. गती कमी केली, इनफिल्डच्या वरून फटका उडवलाय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. पवनने आता मात्र मॅचची जिम्मेदारी घेतली आपल्या हातामध्ये. षटकार ज्याच्या क्या बात है मनीष पाटिल, जबरदस्त।
कमाल की बल्लेबाजी, क्लास बैटिंग देखने को मिल रही है पवन की। A1 पवन का A1 प्रदर्शन देखने को मिल रहा है। लगातार 4 छक्के उनके बल्ले से निकले हैं। 50 रन पूरे हो चुके हैं गोरसई बी टीम के। और कहीं ना कहीं इस मैच का शायद ये सबसे खूबसूरत स्ट्रोक था, जिस तरह से कवर के ऊपर से उन्होंने छक्का जड़ा है। फ्लाइटेड गेंद थी, इंतजार किया और सीधे बैट से ड्राइव कर दिया था गेंद को कवर्स के ऊपर से 6 रनों के लिए। 10 चेंडू 18चं अजूनही समीकरण बाकी या मॅच मध्ये। राऊंड विकेट, चेंडू मात्र बॉक्सला टॅप झाला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत। सिंगल डबल धाव देखील खूप महत्त्वाची आहे। मोठा फटका आल्याच्या नंतर या 2 धावा इथनं स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते। 50 अप, एकूण 52 धावा स्कोर बोर्ड वरती। 16 धावेची गरज आहे, येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत। यावेळेचा फटका मी तर म्हणेल प्रॉपर टायमिंग कदाचित नव्हतं, तरी देखील ताकद आहे या खेळाडूकडे। दमदमा के एंगल का भी बहुत अच्छा इस्तेमाल किया जा रहा है बल्लेबाज द्वारा। विद द एंगल स्ट्रोक्स खेले जा रहे हैं कवर एक्स्ट्रा कवर की तरफ। सुंदर बैटिंग करते हुए पवन के ने उनका ये 5वां छक्का 33 पर पहुंच चुके हैं और टीम का स्कोर पहुंच चुका है 58 पर। अब 10 रन चाहिए, 8 गेंदे शेष। राऊंड विकेट अजून एक चांगला फटका आहे, जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत। जबरदस्त क्रिकेट, अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला पेश करते हुए दरम्यान स्टेप आउट झाले, मात्र चेंडू खूप चांगला आपल्याला पाहायला भेटला फुलर लेनचा। एक धाव इथनं कंप्लीट केली जाते, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते। 63 धावा स्कोर बोर्ड वरती। और अब समीकरण बहुत ही आसान हो गया है गोरसई बी टीम के लिए। 6 गेंदों में मात्र 5 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। लेस देन रन बॉल इक्वेशन आपकी स्क्रीन पर आपको देखने को मिल रहा है। 3 ओवर में 63 रन बनाए हैं गोरसई बी टीम ने 2 विकेटों के नुकसान पर। क्या गजब की बल्लेबाजी, पहले भावेश पवार का जलवा देखने को मिला। हालांकि लंबी पारी नहीं खेल पाए, 14 रन बनाकर आउट हुए, 2 छक्के लगाए, 4 गेंदों का सामना किया, लेकिन उसके बाद पवन ही पवन नजर आ रहे हैं मैदान में। क्लासिकल बैटिंग, जिम्मेदारी जबाबदारी का असतं हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण का जिम्मेदारी घेणं एवढं सोपं कार्य नसतं। कारण का जिम्मेदारी आपण दुसऱ्यावरती सोपवणं हे सोपं कार्य आहे, मात्र जिम्मेदारी घेऊन टीमच्या नक्कीच हितासाठी, टीमच्या विजयासाठी भरपूर मोठा संघर्ष करावा लागतो आणि हा खूप मोठा संघर्ष केला आहे आणि असा मॅचेस भरपूर जिंकून दिला आहेत पवनने आपल्या टीमसाठी आणि तो चांगला खेळ आपल्याला मात्र पाहायला मिळतोय या मॅच मध्ये। 5 धावेची गरज आहे, चेंडू फक्त शिल्लक आहे। नक्कीच या दरम्यान 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावा बनवायचे आहेत। अंतिम षटक गोलंदाज आकाश। स्टार्टिंग एंडला पवन खेने, फुल टॉस आहे आणि विजयाचा हा षटकार देखील येत असताना ही मॅच मात्र फिनिश केली आहे मैदानाच्या आतमध्ये A1 पवनने आपल्या स्टाईल मध्ये आणि जिंकला हा सामना जय बजरंग क्रिकेट संघ गोरसिया बी टीम।